नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, यावर्षी अनेक हवामान तज्ञांनी पावसाचं कमी प्रमाण सांगितलेलं आहे आणि अशामध्ये शेतकरी बांधवांनो, जर पावसाचं प्रमाण जर कमी सांगितलेलं असेल, आता पाऊस कमी पडतो का जास्त पडतो हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु अनेक तज्ञांनी सांगितलं की अल निनो तर जे काही संकट आहे ते यावर्षी मात्र शेतकऱ्यांवरती येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे जर यावर्षी खरं जर पावसाचं प्रमाण जर कमी जर असेल तर यावर्षी आपण हलक्या आणि कोरडवाहू जमिनीसाठी कोणत्या प्रकारच्या वाणांची निवड करायला पाहिजे, कापूस या वाणाची, तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सखोल माहिती घेणार आहे। जर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीचं नियोजन जर आपलं त्या ठिकाणी चुकलं, पावसाचं प्रमाण जर कमी जर असलं आणि आपण त्या ठिकाणी जर वाणांची निवड करताना चूक जर केली शेतकरी बांधव, तर त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादन घटीवरती होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कमी पावसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं, साधारणतः एकरी 10 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे कापसाचे 5 ते 6 वाण शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही व्हिडिओला स्किप नका करू। शेतकरी बांधवांनो, पहिलं जे काही वाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ते वाण आहे शेतकरी बांधवांनो राशीचं 779। व शेतकरी बांधवांनो, राशी 779 हे जे काही वाण आहे कापसाचं, हे अत्यंत प्रचलित वाण आहे। विशेष करून कोरडवाहू आणि हलक्या जमिनीसाठी हे वाण प्रचलित आहे आणि बरेचसे शेतकरी या वाणाची लागवड करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात। वैशिष्ट्य काय या वाणाचं शेतकरी बांधवांनो, की हे जे काही कापसाचं वाण आहे ते लवकर वेचणीस येतं। परिणामी शेतकरी बांधवांनो, कापूस जर लवकर वेचणीस आला तर कापूस त्या ठिकाणी दिवाळीच्या आतमध्ये आपल्या घरामध्ये येतो। परिणामी दुबार पेरणी आपल्याला लवकर त्या ठिकाणी करता येते, त्यामुळे दुसरं उत्पादन सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी घेता येतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यावर्षी कापसाची बियाण्याची निवड करत असताना तुम्ही त्या ठिकाणी राशी 779 या वाणांची निवड त्या ठिकाणी करायची आहे। शेतकरी बांधवांनो, यानंतरचं जे काही वाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे राशी स्विफ्ट 971। होय शेतकरी बांधवांनो, हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वाण आहे आणि याचं वैशिष्ट्य जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर कमी पावसामध्ये तग धरणारे हे वाण आहे आणि विशेष करून जे काही रस शोषण करणारे किडींचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती होत असतो। परिणामी यावरती कमी प्रादुर्भाव होतो, त्यामुळे निश्चितच उत्पादन त्या ठिकाणी जास्त आपल्याला या राशी स्विफ्ट या कापसाच्या वाणातून निघालेलं पाहायला मिळत असतं। त्यामुळे निश्चितपणे शेतकरी बांधवांनो, तुम्ही राशी स्विफ्ट या सुद्धा वाणाची निवड या ठिकाणी या वर्षामध्ये करू शकता। शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचं जे काही वाण आहे ते म्हणजे अत्यंत प्रचलित वाण आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी या वाणाला त्याने पसंती देत असतात। विशेष करून हलक्या जमिनीसाठी, कोरडवाहू जमिनीसाठी, कमी पावसामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन देणारं हे वाण आहे आणि ते वाण आहे शेतकरी बांधवांनो अजित 05। होय शेतकरी बांधवांनो, अजित 05 हे एक चांगल्या प्रकारचं वाण आहे। याचं वैशिष्ट्य जर आपण त्या ठिकाणी बघितलं शेतकरी बांधवांनो, तर जास्तीत जास्त बोंडांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी लागलेली पाहायला मिळत असते। परिणामी जो काही कापूस आहे तो वेचायला सुद्धा सोपा आहे। परिणामी शेतकरी म्हणून उतारा म्हणजे उत्पादन एकरी आपल्याला 10 ते 15 क्विंटल पर्यंत या अजित 05 मधून निघालेलं पाहायला मिळत असतं। त्यामुळे निश्चितच तुम्ही यंदाच्या हंगामामध्ये म्हणजे 2026 मध्ये तुम्ही त्या ठिकाणी अजित 05 या सुद्धा वाणाची निवड ही करू शकतात। त्यानंतरचं जे काही वाण आहे शेतकरी बांधव ते म्हणजे अजित 155। हो शेतकरी बांधव, अजित 155 हे जे काही वाण आहे ते अजित 05 सारखंच आहे। मी सांगितलं की अजित 155 हे जे काही अजित 05 या वाणाला ज्याप्रमाणे त्या ठिकाणी बोंडांची संख्या असते, जे काही जास्त कैऱ्या त्या ठिकाणी लागत असतात, तर 155 सुद्धा जास्त प्रमाणामध्ये बोंड कैऱ्या त्या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात। परिणामी शेतकरी बांधव उत्पादन क्षमता 10 ते 15 क्विंटल पर्यंत सहज एका एकरामधून झालेली आपल्याला पाहायला मिळत असते। परिणामी रोग प्रतिकारक शक्तीने सुद्धा हे वाण चांगलं आहे। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही अजित 155 या सुद्धा वाणाची निवड ही करू शकतात। शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचं जे काही वाण आहे ते आहे शेतकरी बांधवांनो कावेरीचं एटीएम। होय शेतकरी बांधवांनो, कावेरीचं एटीएम हे वाण सुद्धा खूप प्रचलित आहे। परिणामी शेतकरी बांधव बोंडांचं सरासरी वजन चांगलं आहे, रोग प्रतिकारक शक्तीने हे वाण खूप चांगलं आहे, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, वेचणीस हे वाण लवकर येतं। कमी जरी पाऊस असला तरी मात्र कमी पावसामध्ये तग धरणारं हे एटीएम आहे। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही एटीएम या सुद्धा कापूस वाणाची निवड यंदा तुम्ही करू शकता। त्यानंतरचं वाण शेतकरी बांधवांनो ते म्हणजे तुळशीचं कबड्डी। होय शेतकरी बांधवांनो, कबड्डी हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वाण आहे। उत्पादन क्षमता जास्त देणारं हे वाण आहे, कमी पावसामध्ये तग धरणारं वाण आहे। आणि मी सांगितलं की जर कमी पाऊस यंदा या वर्षात जर झाला
तर आपल्याला अशा प्रकारच्या वाणांची निवड करायची आहे की कमी जरी पाऊस जर झाला तर मात्र कमी पावसामुळे जी काही फुलगळ होते, जी काही बोंडगळ त्या ठिकाणी होत असते, तर ती फुलगळ, ती बोंडगळ त्या ठिकाणी होणार नाही. परिणामी शेतकरी तग धरून राहिल्यामुळे त्या ठिकाणी जे काही कैरींचं प्रमाण आहे ते जास्त लागेल आणि त्यामुळे शेतकरी निश्चितच उत्पादन सुद्धा आम्हाला या ठिकाणी जास्त या कबड्डीमधून मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कबड्डी जे काही वाण आहे कापसाचं, ते वाण तुम्ही हलक्या आणि कोरडू जमिनीसाठी या वर्षामध्ये या बियाण्याची निवड करू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मी जे काही तुम्हाला या ठिकाणी 5 ते 6 प्रकारची वाणं या ठिकाणी सांगितलेली आहेत, तर त्या कोणत्याही प्रकारच्या वाणांची निवड तुम्ही करू शकता किंवा मग एक पाकिटाचं एक पाकिट त्याचं अशा प्रकारचं एक जरी तुम्ही आणलं आणि लावलं तुमच्या शेतामध्ये, तरी शेतकरी बांधव तुम्हाला एक अंदाज तरी की कोणत्या प्रकारचं वाण चांगलं आहे. आणि निश्चितच शेतकरी बांधव, कमी जर पाऊस यावर्षी जर असेल तर निश्चितपणे तुम्ही या वाणाची निवड ही या वर्षामध्ये करू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.